आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। उद्या देगलूरमध्ये जे आहे ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे। नेमकं कसं स्वरूप असणार आहे, कोण कोण काँग्रेसमध्ये येणार आहे? देगलूर शहरामध्ये आमचे प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय सपकाळ साहेब येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पक्षातील नेते मंडळी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी सामील होणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, भाजपचे काही पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पक्षामध्ये सामील होतील। त्यामध्ये अन्य पक्षातील काही प्रदेशची लेवलची मंडळी आहेत। धर्माबाद शहरातील काही माजी नगराध्यक्ष नगरसेवक असा मोठा फौजफाटा काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे। आणि त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सुद्धा पक्षप्रवेश सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे। आणि जिल्ह्यातील बरीचशी कार्यकर्ते मंडळी अन्य पक्षातली त्या ठिकाणी सुद्धा प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली। रामदास पाटील सुमठणकरांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, ते तुमच्याकडे अजून कोण कोण येतात? रामदास पाटील सुमठणकर असतील, देगलूरचे तत्कालीन नगराध्यक्ष मष्णाजी अण्णा निलमवार यांचे चिरंजीव अविनाश निलमवार, त्यांच्या पत्नी, देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपले बालाजी रोहिलावार सह बरेच नगरसेवक त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। काय सांगाल, ही सगळी मंडळी जी आहे ती काँग्रेसमध्ये येते, खरं तर काँग्रेसच्या विरोधात आहे, कसा फायदा होईल याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं, एका साईडला महायुती आहे आणि दुसऱ्या साईडला महाविकास आघाडी आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघतोय मागच्या काही दिवसामधून काँग्रेसची स्थिती भक्कम होताना दिसते। बरीच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळे करताना दिसत आहेत। निश्चितच लोकांनाही पटलं आहे की महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे, काँग्रेस एक सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे। आमचे नेते माननीय राहुलजी गांधी ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाला धोबीपछाड देताना दिसत आहेत, त्यांनी वारंवार हे सरकार कसं आलेलं आहे, वोट चोरीच्या माध्यमातून असेल अन्य मुद्दे अत्यंत लोकांना पटणारे मुद्दे ते उपस्थित करत आहेत। त्यामुळं लोकांचा कल काँग्रेसकडे वाढत चाललेला आहे। आणि मला विश्वास आहे येणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर 1ला या ठिकाणी राहील। भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण म्हणतात की भाजपाला बहुमत आहे। भाजप आता आपण बघतोय की जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे, महायुतीमधलेच 2 नेते आपसापसात या ठिकाणी भांडताना दिसत आहेत आणि लोकांना ते पटत नाही आहे। आणि लोकांना माहीत आहे की यांचं भांडण खरंच आहे का उगाचं भांडण या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे लोकांना यांचा सगळा खेळ माहीत आहे आणि म्हणून लोक निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे या ठिकाणी ठाम राहतात। आता आपण जर महाविकास आघाडीत बघितलं, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि तुम्ही आहात, काय तुमची आघाडी होणार आहे? आम्ही एक महाविकास आघाडीची बैठक नांदेड जिल्ह्यातली घेतली आहे। सर्व महाविकास आघाडीची आमची जिल्हाध्यक्ष असतील, सर्व नेते मंडळी असतील, ते आम्ही एकत्र बसलोत आणि आम्ही विचार केला की येणाऱ्या काळात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था होतील त्या ठिकाणी महाविकास आघाडी भक्कमपणे या ठिकाणी करायची। आपल्या आपल्या पक्ष लेवलवर त्यांनी आपली कोणत्या भागामध्ये, कोणत्या गणामध्ये, कुठल्या गटामध्ये, कोणत्या नगरपालिकेमध्ये कोणा पक्षाची अधिक ताकद आहे हे चाचपणी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ती चाचपणी होईल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी अधिक स्पष्ट आम्ही या ठिकाणी देऊ। 2 दिवसापूर्वी उमरी आणि देगलूरमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा यांची सभा पार पडली। यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी खासदार अशोकराव चव्हाणांवर गंभीर आरोप केले। आपण बघू शकता, मी आत्ताच सांगितलं की महायुतीमधलेच हे 2 नेते मंडळी एकूण एकांना या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। पण ह्यांचा खेळ सगळ्या जिल्ह्याला या ठिकाणी माहीत आहे। हे आज आरोप करतायत पण उद्या निवडणूक झाली की परत एकत्र येणार। त्यामुळं लोक आता ह्यांना सगळ्यांना कळून चुकलेत की ह्यांचा खेळ काय आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच लोकांचा कल मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसकडे वाढत आहे आणि काँग्रेसवर विश्वास ठेवून माननीय राहुलजी गांधी असतील, हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, यांच्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या काळात आणखी बरीचशी मंडळी काँग्रेसमध्ये येण्यामध्ये इच्छुक आहेत आणि निश्चितच ती मंडळी येतील आणि काँग्रेसला नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून नवसंजीवनी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, आज आपण घुमान यात्रेकरूंना पंजाबसाठी पाठवण्यासाठी आलात, काय भावना आहे? नानकसाई फाउंडेशनचे आमचे संस्थापक माननीय पंडितनाथजी बोकारे साहेब मागच्या 11 वर्षापासून घुमान यात्रा या ठिकाणी करतायत। संत नामदेव यांची जी कर्मभूमी आहे घुमान, त्या ठिकाणी जाऊन यात्रेकरू जवळपास 170 यात्रेकरू त्या ठिकाणी जात आहेत
11 वर्ष झालं सतत ते त्यांनी ठेवलेलं आहे. मी आज या यात्रेला पाठवण्यासाठी, यात्रेला झेंडी दाखवण्यासाठी आज या ठिकाणी स्टेशनवर आलेलो आहे आणि त्यांच्या सर्व यात्रेकरूंना मी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होते. उद्या देगलूरमध्ये जे आहे ते भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अनेक लोक काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि ज्या पद्धतीनं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका करतात, त्याला अशोकराव चव्हाण यांनी उत्तर दिलं आणि हा सगळा खेळ लोकांना माहीत आहे. हे पुन्हा निवडणूक झाल्यावर एकत्र येणार असा आरोपसुद्धा खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.